दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे देखील शक्ती प्रदर्शन, दुसरीकडे शांतिगिरीजी महाराज यांचे देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या भक्त परिवारासह शक्ती प्रदर्शन दिसून आलं। या भक्त परिवाराशी चर्चा केली आहे दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शांतिगिरी महाराजांचं मोठं या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसून येत आहे। खरं तर आपण आता जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी आलेलो आहे। आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसून येत आहे। आपण बघू शकतो जय बाबाजी आणि आपण फलक देखील बघू शकतो। या फलकमध्ये 100% निधी कामासाठी वापरणार, त्याचबरोबर 100% मतदान करा, माझं मत नाशिकच्या रोजगाराला, माझं मत शांतिगिरी महाराजांनी, बाबाजी लढताय आपल्यासाठी, आपण लढू नाशिककरांसाठी, अशी एक प्रकारे बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात ही जाहिरात होत आहे। आणि या ठिकाणी बाबाजींचा भक्त परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहे। आणि आपण आता त्यांच्या हातामध्ये ही स्टिकर बघतोय। हे स्टिकर लोकसभा 2024 अयोध्यात राम मंदिराप्रमाणे हनुमान मंदिराची उभारणी, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव सन 2027 मध्ये होणारा ज्या विविध मागण्या ज्या अद्यापही राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्यामुळे आता बाबा स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। आपण जय बाबाजी लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या उक्तीप्रमाणे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या लोकसभेचा जो फॉर्म भरण्यासाठी इथं अतिशय निस्वार्थपणाने आणि निष्काम भावनेने सर्व जनता जनार्दन इथं हजर झालेली आहे। कुठल्याही कोणाला काही सांगितलं गेलेलं नसताना सुद्धा फक्त आणि फक्त बाबाजींवर भाव आणि विश्वास ठेवून या नाशिक जिल्ह्याचे खासदार फक्त आणि फक्त जय बाबाजी स्वामी शांतिगिरी महाराज अशी मी पूर्ण जय बाबाजी भक्त माझं असं म्हणणं आहे, असं आहे, महाराजांचं एकदम योग्य निर्णय हा जो निर्णय आहे योग्य, तर मला आलेला अनुभव आहे म्हणून सांगतो। महाराज निवडून येतील अशी माझी गॅरंटी आणि त्यांनी आम्ही जे चांदवड तालुक्यातून एवढे लोक आलोय, तर आम्ही स्वतःचा खर्च करून आलोय, स्वतःची भाकरीचा डबा घेऊन आलेलो आहे। बाकी आम्ही कोणाचे पैसे देऊन, कोणाचे उमेदवार आहे, बाकीचे उमेदवार काय करतात, पैसे देऊन येतात। आम्ही तसं कोणाचा पैसा रुपया न घेता आमच्या स्वतःचा पैसा खर्च करून इथं बाबाजी करता आलोय। आम्ही आमचे बाबाजी करता का आलोय, आमचे बाबाजी न स्वार्थी आहे, कोणाला न काही देणे बी घेणे बी, जगाकरता करायचं त्यांना, बाकी कोणा स्वतःसाठी नाही करायचं। आम्ही चांदवड तालुका आलो, नाशिक जिल्हा। आता आपण प्रत्येकाशी संवाद साधलेला आहे। कोणी चांदवड भागातून आलेले आहे, कोणी निफाड भागातून आलेले आहे, ज्या नाशिकच्या ज्या ग्रामीण भागातून हे स्वतः आलेले। आणि दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।